नमस्कार, मी अजित चव्हाण. इलेक्शन एक्सप्रेस आज आपण घेऊन आलो ती रायगडमध्ये. रायगड लोकसभा मतदारसंघात नेमक्या काय समस्या आहेत, रायगड जिल्ह्यामधल्या शहरांच्या, निमशहरी भागाच्या आणि ग्रामीण भागाच्या काय समस्या आहेत ते या निवडणुकीच्या वातावरणामध्ये जास्तीत जास्त प्रखरतेने कशा मांडता येतील हा आपला प्रयत्न असणार आहे. निवडणुकीच्या साठी लोकसभेच्या रिंगणामध्ये असलेल्या उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींशी सर्वसामान्य जनता, इथं उपस्थित असलेले समाजातले प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र हे सगळे थेट चर्चा करणार आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांची आधी आपण ओळख करून घेऊयात. सुरुवातीला आपण ओळख करून घेऊयात. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत मंत्री सुनील तटकरे. त्यांनी आपले प्रतिनिधी या ठिकाणी पाठवलेत. या भागामधले त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे माजी आमदार काँग्रेसचे माणिक जगताप, त्यांचं आपण स्वागत करूया या कार्यक्रमामध्ये. माणिकरावजी, स्वागत आपल्या या कार्यक्रमामध्ये. त्यानंतर या ठिकाणी जे आता विद्यमान खासदार आहेत अनंत गीते, त्यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आले आहेत शिवसेनेचे आमदार भरत गोगावले. गोगावले साहेब, आपलं देखील या चर्चेमध्ये स्वागत. खूप खूप शेकापच्या वतीनं शेकापच्या जयंत पाटील यांच्याशी संपर्क आम्ही साधला होता, त्यांच्याशी बोलणं झालं होतं, पण ते आलेले नाहीत कार्यक्रमाला. त्यांनी त्यांची युती असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षांना राजे भोसलेंना पाठवले. भोसले, आपलंही स्वागत या कार्यक्रमामध्ये. खूप खूप तटकरेंचे, सुनील तटकरेंचेच प्रतिनिधी या ठिकाणी आलेत. महेंद्र दळवी, ते गटनेते जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे. दळवी साहेब, आपलं देखील खूप खूप स्वागत या कार्यक्रमामध्ये. आपण थेट चर्चेला सुरुवात करणार आहोत. माणिकराव, आपण सुनील तटकरेंचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेला आहात. का सुनील तटकरेंना मत द्यावीत इथल्या ग्रामीण शहरी भागामधल्या लोकांनी? का त्यांना निवडून द्यावं, काय सांगा? या महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री नामदार सुनील तटकरे ह्या जिल्ह्याचे आज संपर्क मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत. गेली 40 वर्ष या जिल्ह्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत. 1992 साली ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि म्हणून या संपूर्ण रायगड जिल्ह्याला ते परिचित आहेत. गाव, वाड्या, वस्त्या, सामाजिक विषमता या सगळ्या लोकांना एकत्र करत त्या ठिकाणचे प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी सोडवले. दुसरी गोष्ट, आज या ठिकाणी राज्यामध्ये काम करत असताना राज्यमंत्री युतीच्या काळामध्ये त्या ठिकाणी एक आमदार म्हणून, विरोधी पक्षाचा प्रबळ आमदार म्हणून, त्याच्यानंतर राज्यमंत्री असतील, वेगवेगळ्या खात्याचे मंत्री असतील, आणि आज मंत्री जवळजवळ 14 वर्ष त्यांनी जी विकासाची कामं केलेली आहेत, लोकांपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीच्या शासनाच्या माध्यमातल्या योजना पोहोचवलेल्या आहेत. आणि म्हणून निश्चितपणे हा रायगड छत्रपती शिवरायांचा आहे, हा रायगड महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. आणि म्हणून त्यांच्या विचारप्रणालीला सर्वधर्म समभावाची जी शिकवण आहे ती सुनील तटकरेंच्या अंगी आहे. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि जोगेंद्र कवाडे गटाची या ठिकाणी आघाडी आहे आणि त्या आघाडीच्या माध्यमातून हा रायगडाचा शिलेदार त्या ठिकाणी जावा, अशा प्रकारे त्यांना मतं मागण्याचा नैतिक अधिकार आहे. नक्की. भरत गोगावले, मी आपल्याकडे येतो. शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी विद्यमान खासदार आहेत. का पुन्हा एकदा गीतांना निवडून द्यावा या लोकसभा मतदारसंघातल्या लोकांनी, काय सांगाल आपण? गेले 5 वेळेला आदरणीय खासदार आनंद गीते यांना या जनतेने निवडून दिलेलं आहे. एक चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. गेले 25 वर्ष काम करत असताना कुठच्याही अंगावरती एकही डाग नाही की कुठचा काय भ्रष्टाचार केला आहे किंवा काय केला आहे. कारण मंत्रिमंडळामध्येही ते फायनान्स मिनिस्टर आणि नंतर ऊर्जा मंत्री या देशाचं पदभार त्यांनी सांभाळलेला होता. ज्या गोरगरीब जनतेच्या सुखदुःखामध्ये, भावनामध्ये समाविष्ट होणारे, त्यानंतर मग फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रधान ग्राम सडक योजनेचं काम त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना जे सुरू झालं ते या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्याचं काम केलं. त्यानंतर आत्ता जो मुंबई गोवा महामार्ग जो आत्ता मार्गी लागलेला आहे त्यामध्ये त्यांचं तेवढंच योगदान आहे. जसं आमच्या काही पत्रकार बांधवांनी केलेले काय रस्ता रोको, उपोषण याच्यामध्ये त्यांचंही दिल्लीमध्ये असल्यामुळे त्यांचा सहभाग आहे. कारण आम्ही ज्या वेळेला रस्ता रोको करत होतो त्या वेळेला ते तिकडे आवाज उठवत होते. आणि त्यानंतर विविध योजनेतून मग त्या केंद्रीय योजनेमधून जे जे काय योग्य होतं ते देण्याचा प्रयत्न त्यांनी या जिल्ह्यासाठी केलेला आहे. त्यामुळे त्यांना कोणाला नाकारता येणार आणि म्हणून की पुन्हा एकदा 6व्या वेळेला पक्षाने तिकीट दिलेलं आहे आणि जनताही त्यांना स्वीकारल्याशिवाय राहणार नाही आहे. हा आमचा पूर्ण आत्मविश्वास आहे. भोसले, मी आपल्याकडे येतो. का तुमच्या उमेदवाराला इथल्या लोकांनी निवडून द्यावं, काय सांगा? छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाचं नाव. दिवस रात्र छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडच्या किल्ल्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं. गेली 5 वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेले पूर्णपणे निष्क्रिय असलेले एक वेळेला खासदार एक बाजूला
दुसऱ्या बाजूला ज्यांची संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये एक रायगडचा वेगळ्या पद्धतीचं नाव म्हणजे भ्रष्टाचारी अशा पद्धतीचं नाव झालेलं आहे. आणि अशा वेळेला एक निष्कलंकित चांगला उमेदवार म्हणून श्री रमेश कदम यांना शेतकरी कामगार पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेने आघाडीतर्फे उभं करण्यात आलेलं आहे. आणि निश्चितपणे रायगडची जनता ही इथल्या भ्रष्टाचाराला आणि निष्क्रियतेला कंटाळलेली आहे. त्यामुळे एक क्रियाशील असा खासदार संसदेमध्ये जावा म्हणून शेतकरी कामगार पक्ष आणि मनसेच्या उमेदवाराला निश्चितपणे निवडून देतील. सर्वसामान्य जनतेकडे आपण आता वळूयात की ज्यांच्यासाठी आपण इथपर्यंत आलो. थेट प्रश्नांना आपण सुरुवात करतोय. पहिला छोटा आणि थेट प्रश्न. माझा माननीय खासदार साहेबांना एक प्रश्न आहे की माननीय खासदार साहेबांनी या भूमीमध्ये जो जगप्रसिद्ध रायगड किल्ला आहे त्या किल्ला आणि त्याच्या परिसराच्या विकासासाठी काय केलं. एक माझा सुनील तटकरेंना प्रश्न आहे की महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि आता विद्यमान मुख्यमंत्री जे चव्हाण साहेब आहेत पृथ्वीराज चव्हाण या दोघांनी या भूमीमध्ये येऊन जाहीरपणे घोषणा केलेली आहे की या भूमीमध्ये सिवरसृष्टी आणि भीमसृष्टी आम्ही करणारच. त्याचं काय झालं याच्या सुरुवातीला उत्तर भरत गोगावले आपण द्या. आमच्या माहितीप्रमाणे की आम्ही जो पाठपुरावा त्यांच्याकडून करून घेतलेला होता की रायगडच्या विषयी तर त्या संदर्भामध्ये असणारं वरती सरकार आणि त्याच्यामध्ये असणारं पुरातत्व खातं या खात्याची फार मोठी अडचण आत्तापर्यंत निर्माण झालेली आहे. कारण ज्या वेळेला आम्ही फंड देण्याचा प्रयत्न करत होतो त्या वेळेला त्यांनी तो फंड स्वीकारलेला नाही आहे. आणि त्यानंतर पुरातत्व खातं नेमकं काय नाही काहीतरी कुरीच काढून अडचणी करून त्या ठिकाणी एकही काम करू देत नाही आहेत. हा पहिला मुद्दा आहे. त्यानंतर स्थानिक इथले जे काही आमचे विधान परिषदेचे आमदार किंवा आमचे राज्यसभेचे खासदार यांच्याही माध्यमातून रायगड किल्ल्यावरती व्यवस्था व्हावी यासाठी केलेले प्रयत्न ह्या पुरातत्व खात्याने साफ हाणून पाडले. त्यासाठी मग केलेली उपोषणं केलेले रस्ता रोको की जेणेकरून जे आम्ही हेलिपॅड जे वरचं बंद करायला लावलं की ज्या होळीच्या माळावरनं जो धुरा ज्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरती उडत होता ते तिथं ज्या वेळेला बंद करायला लावलं त्याच वेळेला आमची मागणी होती का हा जो किल्ला संपूर्ण त्याची डागडुजी व्हावी आणि येणाऱ्या पर्यटकांचं आकर्षण बनावं ही आमची भावना तीच आमच्या खासदारांची भावना. कारण ज्या वेळेला आम्ही प्रश्न उपस्थित केला त्या वेळेला तिथं असणारे जे काय मंत्री ह्यांनी अजिबात आपल्या ह्या किल्ल्याच्या संदर्भात काय डाग लागून दिली नाही. ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी ज्या वेळेला पंतप्रधान होते ज्या वेळेला इथं रायगडवरती आलेले तेव्हा 2 कोटीचा निधी त्यावेळेला त्यांनी पहिला तिथे दिला होता. तो देत असताना त्यातला काही निधी खर्च झाला नंतर तो काही निधी त्यांना खर्च होऊन त्या 2 नाही आहे. कोटीचा निधी आणणाऱ्या सामानासाठी रायगडवरती अटल बिहारी वाजपेयी असतानाचा पूर्णपणे खर्च आलेला. पायऱ्यांची त्या 2 डागडुजी, कोटी तिथल्या रुपयामध्ये रस्त्याची डागडुजी त्यावेळेला झालेली आहे. कोणती कामं झालेली नाही. आत्ताच्या ज्या पायऱ्या आहेत, हेलिकॉप्टरनी जो जीप आणि सगळ्या व्यवस्था नाही, दिल्या नाही, त्याच्यामध्ये तो 2 कोटीचा निधी गेलेला आहे. तिथं जो राजा भवन पूर्ण आहे. मंडप केला होता त्या मंडपासाठी तो गेला. नाही मंडपाला आतापर्यंत PWD खातं आणि महाराष्ट्र राज्य शासन दरवर्षी तरतूद करते. तो निधी वापरला. आतापर्यंत ज्या पायऱ्यांची डागडुजी झालेली आहे त्या पैशातून झालेली आहे. पुरातत्व खात्याकडे लक्ष देत नाही. जगताप साहेब आपल्याकडे मी येतो. खरं तर आपण राज्य सरकारशी संबंधित प्रश्नांची चर्चा इथं करणं योग्य नाही. आपल्याला लोकसभेच्या प्रश्नांबद्दल बोलायचं पण हरकत नाही. आपण या संदर्भात उत्तर द्या. तटकरे काय प्रयत्न करतील आणि त्यांनी आतापर्यंत काय प्रयत्न केले याचे उत्तर द्या. हा किल्ला जो आहे छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरीवरती झाला. हा शिवनेरी आज राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये आहे. महाराष्ट्र विधिमंडळामध्ये मी आमदार म्हणून काम करत असताना एकमुखी ठराव आम्ही केलाय. एक तर भारत सरकारने या ठिकाणी या किल्ल्याच्या डागडुजीसाठी दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये प्रोव्हिजन करावी आणि हा किल्ला राजांचं एक आदर्श म्हणून या ठिकाणी राजधानी ही सुशोभित करावी. तशा प्रकारे न घडता मला खासदारांकडनं ह्या अपेक्षा होत्या की तुम्ही शेवटी ह्या रायगडाचेच खासदार होता जरी रत्नागिरीचे असलात तरी ही राजधानी तुमच्याकडे होती. काम झालं नाही असं तुमचं बिलकुल अर्थसंकल्पामध्ये एक पैसा देऊ एकही भरीव शून्य काम या ठिकाणी नथिंग. आणखी अनेक प्रश्न आता इलेक्शन एक्सप्रेस मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण रायगड लोकसभा मतदारसंघामधल्या या कार्यक्रमामध्ये महाडमध्ये आपण चर्चा करतोय आणि मोठ्या संख्येने इथे महाड शहरामधले नागरिक आणि रायगड लोकसभा मतदारसंघामधले नागरिक सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. काही प्रश्न आपण या ठिकाणी घेतोय. आपण प्रश्नांना सुरुवात करूया. थेट आणि छोटा प्रश्न. भारत निर्माण योजनेअंतर्गत ज्या ग्रामीण पाणी पुरवठा योजना ज्या राबवल्या जातात त्या लोकसंख्येच्या निकषामुळे म्हणजे कोकणातली गावं ही लहान आहेत त्यांची लोकसंख्या कमी आहे. त्या लोकसंख्येच्या निकषामुळे जिल्ह्यातल्या हजारो ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठा योजना रखडलेल्या आहेत. त्याबद्दल स्थानिक सरकार प्रशासन आणि स्थानिक आमदार किंवा खासदार
यांनी कुठली भूमिका घेतली ती सांगावी. नक्की. आणखी एक पुढचा प्रश्न आपण घेऊयात, थेट आणि छोटा प्रश्न आपला. रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये दिल्ली मुंबई कॉरिडॉर हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. तळा, माणगाव आणि रोहा जो आदरणीय पालकमंत्री साहेबांचा जो मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघातील 78 गावं आणि 67,500 एकर जमीन घेतली जाणार आहे. आणि त्या बाबतीत राज्य शासनाने तसा निर्णय घेतलेला आहे आणि त्या राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाने आदरणीय पालकमंत्री एक मंत्री म्हणून काम करतायत. आणि इथं आता या मतदारसंघामध्ये येऊन सांगतात की दिल्ली मुंबई कॉरिडॉरला शेतकऱ्यांचा विरोध असेल तर आम्ही विरोध करू. मग अशा प्रकारे दुटप्पी भूमिका आदरणीय पालकमंत्री घेत आहेत. नक्की त्यांनी खुलासा करावा. नक्की तुम्ही कुणा बाजून आहात? बॅरिस्टर नाथपै मधु दंडवते यांच्या प्रयत्नाने कोकण रेल्वे आली आणि ह्या रेल्वेने हा मार्ग जोडला गेला. ह्या ठिकाणी येणाऱ्या एक्सप्रेस, एक सुद्धा एक्सप्रेस हे आपल्याकडे जवळ असणाऱ्या वीज स्टेशनवर थांबत नाहीत. केंद्रशासित हा प्रश्न आहे. ह्या ठिकाणी असंख्य ख्रिश्चन बांधव आणि मारवाडी समाज त्यांना लांब जायचं झालं तर त्यासाठी मुंबईला झालं. तर गीते साहेबांनी इथं हा प्रयत्न का केला नाही? पायाभूत प्रश्न आहे ग्रामीण भागामधला, पाणी आणि रस्त्याचा प्रश्न असू देत. आणि हा प्रश्न तर दळवी साहेब मी आपल्याला घेईन, पण याचं उत्तर आपण द्या. रेल्वे, पाणी, रस्ते. पाण्याचा जो अत्यंत निकटचा जवळचा संबंध असणारा रायगड जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या ह्या योजना राबवल्या जातात, त्या जात असताना याच्यापूर्वी असा फार मोठा निकष लावला गेला नव्हता. परंतु केंद्राचं राज्याचं धोरण याच्यावरती आडवं येत आहे की लोकसंख्येच्या निकषाच्या आड येणारे जे त्यांनी सांगितलं, आपल्या काय वाड्या वस्त्या छोटी मोठी गावं आणि त्याला हे निकष लागल्यामुळे मोठ्या योजना होत नाहीत, झाल्या नाहीत. आम्ही मान्य करतोय. परंतु त्या ठिकाणी मग इतर असणारी जे काही विविध योजना, मग बोरवेल असेल, विहीर असेल, तलाव असेल, ह्या माध्यमातून की जिथे योजना जाऊ शकत नाही त्या देण्याचा निश्चित प्रयत्न आत्तापर्यंत झालेला आहे. राहिला प्रश्न जो कोकण रेल्वेचा, आणि हा केंद्र शासनाचा अत्रेतो अत्यंत योग्य आहे. त्याचा पाठपुरावा आम्ही केलेला आहे, खासदारांनी केला आहे आणि सगळ्यांनीच केलेला आहे. त्याच्यावरती रेल रोकोही झाले, रस्ता रोको झाले, सगळे झालेले आहेत की जेणेकरून जे सरकार बसलेलं आहे, हे सरकार या कोकण रेल्वेकडे पाहिजे तेवढं लक्ष देत नाही आहे. त्याचा पाठपुरावा आत्तापर्यंत पूर्ण चालू आहे की जेणेकरून आमदार म्हणून आम्ही आमचं कर्तव्य बजावतोय, खासदार म्हणून त्यांनी त्यांचं कर्तव्य बजावलेलं आहे. दळवी साहेब आपल्याकडे येतो. रायगड जिल्ह्यातला शेतकरी इतका त्रस्त आहे, एक भूसंपादन झालं की दुसरं भूसंपादन होतं आणि सरकारमधले असलेले लोक याला दुटप्पी भूमिकेने बघतात असा त्यांचा आरोप आहे. 4 लेनचा जो आता प्रश्न आहे, ॲक्विजिशनच्यामुळे खूप काही कामाला डिले होतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि वस्तुस्थिती आहे त्याच्यामध्ये बाबा सरकार किंवा मंत्री याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे हस्तक्षेप करतात अजिबात अशी भूमिका नाही आहे. आणि आमच्या सहकारी मित्रांनो जो आता प्रश्न विचारला की जिल्हा परिषदशी निगडीत असल्याकारणाने पाणी पुरवठ्यासंदर्भात निकष जो लावलेला लोकसंख्येचा, त्यामध्ये आम्ही विरोधी पक्षाने आमची भूमिका स्पष्ट केली. खरं तर सत्तेमध्ये शेका पक्ष आणि शिवसेना आहे. आता जरी ते विरोध लढत असले तरी ते एकत्र आहेत. पण हाच प्रश्न जेव्हा समोर आला तेव्हा दोन्ही मंडळांनी हात वर केला. तेव्हा आम्ही या प्रश्नावरती हा स्थायी समितीमध्ये ठराव करून घेतलेला आहे. त्याची अंमलबजावणी आता होईल. मुंबई दिल्ली कॉरिडॉरचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला आपण बगल देऊ नका महेंद्रभाई. एक माणिकराव मला आपल्याला पण विचारायचं ना, महेंद्रभाईंना पण दोघांनाही विचारायचं एक हे त्याच्या बाबतीत की 2-2.5 वर्षापूर्वी आपण पूर्णपणे एका रायगड जिल्ह्यामध्ये प्रचंड असं वादळ उठवलं होतं या प्रश्नावरती आणि भ्रष्टाचाराच्या प्रश्नावरती तटकरेंच्या बाबतीत. तर ते खरं होतं की खोटं होतं? मग त्यावेळेला तटकरेंनी केलेला भ्रष्टाचार खरा होता की खोटा होता? आणि महेंद्रभाई तुम्हाला माझा प्रश्न आहे की तुम्ही कॉलेजमधून बाहेर पडलात, त्यानंतर तुमचे आई वडील मोठ्या पद्धतीने असेल की आमचे राजू शेठ बसले, त्यांचे वडील आमदार होते, आमचे माणिकराव आहेत ते आमदार होते, त्यांचा मुलगाही आता झालेला आहे. आज मला सांगा, कॉलेजमधला बाहेर पडलेला मुलगा, त्याच्या 18 किंवा 19-20 वर्ष झालेला मुलगा, त्याच्या एवढ्या करोडो रुपयाच्या कंपन्या कशा निर्माण होतात? त्याच्या कंपन्या त्याचबरोबर त्याच्यावर त्याला जोडून माझा प्रश्न असा आहे की मुंबई दिल्ली कॉरिडॉर जो आहे, त्या मुंबई दिल्ली आमचा आरोप आहे मुंबई दिल्ली कॉरिडॉर हा यांचा पूर्णपणे यांचा त्याला पाठिंबा आहे आणि त्या मुंबई दिल्ली कॉरिडॉरच्या पूर्णपणे शेती यांनी पूर्वीच घेऊन ठेवलेल्या आहेत आणि त्याचा दर वाढवून त्या पूर्णपणे घ्यायच्या, त्याच्यासाठी यांनी डाव रचलेला आहे पूर्णपणे. आणि त्या गोष्टीला अनंत गीतेंनी देखील संसदेमध्ये विरोध केला नाही. खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला आणि दोन्ही पक्षांच्या वरती काय नेमकी इथली परिस्थिती आहे त्या संदर्भात बोललेत भोसले. माझे पत्रकार मित्र इथे आहेत. पत्रकार म्हणून रायगड वासियांना काय वाटतं असं आपल्याला वाटतं थोडक्यात? मुळात हा प्रश्न जो आहे तर आज प्रत्येक रायगडवासियाच्या मनातला हा प्रश्न तुम्ही मला विचारलात. एक काळ हा रायगड जिल्हा म्हणजे भाताचं कोठार म्हणून समजलं जात होतं. त्याच रायगडचं आज प्रदूषणाचं कोठार म्हणून आज तयार झालंय. याला जरी विकासाची जरी झालर दिली तर त्या विकासाच्या संकल्पनेच्या माध्यमातून राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या पोळ्या कशा भाजून घेतल्या यामध्ये कुठलाही एक पक्ष नाहीये, सर्वच पक्षाचे त्यामध्ये सहभागी आहेत.
कॉरिडॉरचा प्रश्न असो, महाड तालुक्यातला पानपंधेरीचा प्रश्न असो किंवा अन्य इतरेचा प्रश्न असो, आज मातीमोल भावामध्ये ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या जमिनी हेच धनिक ज्या वेळेला खरेदी करतात आणि त्याला उद्ध्वस्त करून ज्या वेळेला निवडणुका येतात त्यावेळेला हा तरुण आणि शेतकरी यांचा वापर करतात, पण त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे कोणीही राजकीय पक्ष लक्ष देत नाही. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आपण मांडलेली आहे. या रायगड जिल्ह्याची ओळख भाताचा कोठार अशी होती. तिथला शेतकरी आणि कामगार आता वणवण फिरतोय. महिला भगिनी इथं प्रचंड पाऊस पडत असताना देखील मैलोनमैल डोक्यावरती पाण्याचे अंडे घेऊन आजही जातात. पुन्हा एकदा स्वागत इलेक्शन एक्सप्रेस मध्ये. आणि मागच्या सेगमेंट मधल्या एका प्रश्नाचं उत्तर आपलं राहिलं ते म्हणजे छत्रपती शिवरायांची शिवसृष्टी आणि बाबासाहेबांची भीमसृष्टी याच्याबद्दल उत्तर नाही. आणि एका तरुणाने, एका माझ्या मित्राने या ठिकाणी इथे प्रश्न उपस्थित केला, तो म्हणजे यांचं सर्वस्व जाणार आहे दिल्ली मुंबई कॉरिडॉरमध्ये. ठोस उत्तर पालकमंत्र्यांकडून तुला हवंय. थेट प्रश्न विचार अगदी थोडक्यात. DMICचा जो प्रोजेक्ट एवढ्या वर्षापासून आम्ही त्याच्यासाठी मला वाटतं सेनेच्या मार्फतमध्ये जिल्हा मानगाव कार्यालयामध्ये आम्ही मला वाटतं 1 महिनाभर आंदोलन केलेलं आहे प्रत्येक गावाने. पण त्याच्यावरती प्रांत कार्यालयासमोर मला वाटतं त्याच्यामध्ये पालकमंत्र्यांनी अगोदर भाववाढीचे आश्वासन दिले लोकांना. आज तेच पालकमंत्री त्या DMICला विरोध करतात. म्हणजे हे दुपट्टी धोरण आम्हाला ते पटत नाही. त्याच्यामुळे पालकमंत्र्यांनी उत्तर द्यावं आम्हाला. ठोस उत्तर या दोन्ही प्रश्नांवरती आपल्याकडून माणिकरावजी. काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन्ही स्वतंत्र आहेत आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आमच्या वेगवेगळ्या भूमिका होत्या. ते स्वतंत्र लढले, आम्ही स्वतंत्र लढलो. आणि ज्यावेळेस राजकीय आखाडे असतात त्यावेळेस वेगवेगळ्या गोष्टी ह्या चालत असतात. आणि म्हणून आता ज्या वेळेला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असो किंवा लोकसभेची निवडणूक असो, ज्या वेळेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटी निश्चितपणे सुनील तटकरेंच्या पाठीशी आहोत. हा एक. नंबर 2, या ठिकाणी दिल्ली मुंबई कॉरिडॉरच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारला गेला. आपण सगळ्यांनी एक गोष्ट विचारात घेतली पाहिजे की पहिली ही मुंबई हे बेट होतं. मुंबई विस्ताराने वाढली, तिथे जागा कमी पडली म्हणून नवी मुंबई झाली. नवी मुंबईमध्ये आता जागा कमी पडली म्हणून आता वसई विरारपर्यंत लोक राहायला लागले. दिवसेंदिवस ग्रामीण भागातला देखील माणूस नोकरी व्यवसायानिमित्ताने आज शहरीकरणाकडे वळतोय. आणि म्हणून शहरीकरणाकडे ज्या वेळेला जागा कमी पडते त्यावेळेला ऑटोमॅटिक आपण या ठिकाणी ज्या वेळेला बघतो तेव्हा रायगड जिल्हा हा सगळ्यात जवळचा पडतो. आज ह्या रायगड जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचं औद्योगिक जिल्हा म्हणून या महाराष्ट्र सरकारने त्याला हा जाहीर केलेला आहे. आणि म्हणून ज्या वेळेला कुठलाही नवीन कारखाना यायचा असेल तर निश्चितपणे पहिल्यांदा रायगड जिल्ह्याचा विचार केला जाईल. राहिला प्रश्न या ठिकाणी की अशा प्रकारची जागा भूसंपादित केली आणि पालकमंत्र्यांची दुटप्पी भूमिका आहे. बिलकुल त्या बाबतीमध्ये तसं मी मान्य करणार नाही. कारण या ठिकाणी राज्य सरकारने ज्या वेळेला धोरण ठरवलं की दिल्ली मुंबई कॉरिडॉर हा रायगड जिल्ह्यामध्ये करायचा त्यावेळेला निश्चितपणे ही जागा या ठिकाणी घेतली जाईल. पण ज्या वेळेला स्थानिक भूमिपुत्र या गोष्टीला विरोध करतो त्यावेळेला राज्य सरकार देखील ही गोष्ट विचारात घेते. जर का या ठिकाणी शेतकऱ्यांचा पाठिंबा मदत असेल का, आपली स्थानिक भूमिपुत्रांना मदत असेल त्यांच्या सोबत स्थानिक नाही, बिलकुल आमची शेतकऱ्यांबरोबरच भूमिका आहे. जर शेतकरी हो म्हणाले तरच दिल्ली कॉरिडॉर या ठिकाणी मुंबई कॉरिडॉर होणार, अन्यथा होणार नाही. हे पटतंय का? मग त्यांनी आश्वासन दिलं तुमच्यासोबत ते असणार आहे. मग महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्याला मान्यता दिली कशी? केंद्र सरकारने हा प्रोजेक्ट नाकारलेला आहे. केंद्र सरकारने आधी पेपरला अधिकृत प्रोजेक्ट डिगी पोर्टल्सला आम्ही डेव्हलप करणार नाही आहोत. मग राज्य सरकार त्याच्यावर निर्णय काय घेत नाहीये? जगताप साहेब आपण बोला. या बाबतीमध्ये पुन्हा लोकांची मागणी ही आहे की राज्य सरकारने मान्यता दिली आणि मग आता ते काय होणार, जे शेतकऱ्यांच्या मनात असेल तोच निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल. म्हणून या ठिकाणी आघाडीच्या वतीने मी स्पष्टपणे सांगतो. मला या ठिकाणी एक प्रश्न विचारायचा आहे अनंत गीते साहेबांना की या कालावधीमध्ये त्यांनी या भागातल्या ग्रामीण जनतेसाठी असं कुठलं ठोस काम दाखवावं की ते त्या ठिकाणी या लोकांसाठी केलं. आणि दुसरा माझा प्रश्न आहे की आजही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की संपूर्ण आमदारकी खासदारकी ह्यांच्याकडे असताना सुद्धा आजपर्यंत सुद्धा पोलादपूर तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत महाडपासून धरलं तर सगळ्या लोकांना आज पाण्यासाठी वणवण करावं लागतंय. यासाठी खासदारांची भूमिका याच्या पुढे काय राहणार आहे आणि आमदारांची काय राहणार आहे? आमदार आणि खासदार शिवसेनेचा आहे. फार ज्वलंत प्रश्न आहे. गोगोले साहेब उत्तर द्या. आतापर्यंत पोलादपूर तालुक्यामध्ये जे रस्ते मोठमोठे झालेले आहेत हे आदरणीय खासदार गीते साहेब यांच्या माध्यमातून प्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून झालेले आहेत. पाण्याचा प्रश्न पोलादपूर तालुक्यामध्ये जे डोंगराळ गावं आणि भाग आहेत या युती शासनामध्ये सर्व योजना झालेल्या होत्या. परंतु जो पाऊस प्रचंड प्रमाणात पडून समुद्राला येऊन मिळतं साठवण्याचं काही नाही. सगळी धरणं यांनी काय केलेली नाही. मला एक सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड आणि अशा रायगडच्या पवित्र भूमीमध्ये आम्ही राहतो ही गौरवास्पद गोष्ट आहे. परंतु तिथे सुद्धा आजही पाचाडमध्ये तुम्ही जा अनेक गावं अशी आहेत आम्ही आमच्या महिला कार्यकर्त्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही जेव्हा फिरतो पाण्याची इतकी वणवण आहे की दिवसाला फक्त मोजून 4 हंडे पाणी एवढ्या वाड्यांना मिळून मिळते.
म्हणजे त्यांनी शिवाय रस्ते तर नाहीतच. ज्यावेळेस राज्याभिषेक करायचे किंवा अनेक समारोह तिथे घडवतात त्यावेळेस किती कुचंबणा होते बाकीच्या नक्की प्रवासी. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. नाही नक्की आपली भावना लक्षात आली. या ठिकाणी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचं गाव याच परिसरामध्ये, तिथली देखील पाण्याची काय नेमकी स्थिती आहे ती उन्हाळ्यात आम्ही दाखवली होती. सातत्यानं रायगड जिल्ह्यातल्या वाड्या वस्त्यांची उन्हाळ्यात पाण्याची परिस्थिती आम्ही दाखवतो. भरत गोगावलेंना आपण या प्रश्नाचं उत्तर घेणार आहोत. इलेक्शन एक्सप्रेस मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत, महाडला आहोत आणि आत्ताच या ताईंनी पाण्याचा प्रश्न जिथं रायगडच्या पायथ्याशी पाचडवाडीच्या परिसरातला आणि तमाम लोकसभा मतदारसंघातल्या सर्वसामान्य महिलांचा पाण्याचा प्रश्न मांडला. आणखी एक महिलांविषयीचाच प्रश्न आहे, तो घेऊन आपण पाहुण्यांच्याकडे उत्तराला जाऊयात. थेट आणि छोटा प्रश्न. आज केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार आहे, पण या सरकारला गेल्या 66 वर्षात 1% सुद्धा महागाई कमी करता आलेली नाही. बरं, या महागाईमुळे सगळ्यात हातबल जर कोण होत असेल तर ती महिला हातबल होते, कारण घरचा जमा खर्च सांभाळताना त्या महिलेला मेत्ताकुटीस यायला होतं आणि म्हणून सध्या परिस्थितीत महिला आणि मुली नोकरी करण्यासाठी बाहेर पडतायत. प्रश्न असा आहे की ज्यावेळी महिला बाहेर पडते त्यावेळी ती 1% सुद्धा सुरक्षित नाही. माझा सत्ताधाऱ्यांना असा प्रश्न आहे की जर महिला सुरक्षित नसेल तर अशा महिलांना आपण सुरक्षितता देऊ शकत नाही, तर त्यांच्याकडे मत मागण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? आपण भरत गोगावले आपल्यापासून सुरुवात करूयात. पाणी प्रश्न खरोखर बिकट आहे, आपण मनापासून उत्तर द्या. नांदवीचं धरण हे आदरणीय मुख्यमंत्री मनोहर जोशी असताना बांधलेलं आहे. त्या धरणातून आत्ता पाणी पुरवठा आपण टोळ आणि दाभोळ शेवटची टोकाची गावं ह्यांना आत्ता सतत चांगल्या प्रकारचं पाणी आम्ही त्यांना पुरवतोय. त्याच्यामुळे नांदवीच्या परिसराला पाणी मिळत नाही आहे हे थोडं मला पटत नाही आहे. नंबर 1, ज्या वाड्या वस्त्यांना पाणी नाही, जी आम्ही धरणांची अपेक्षा ठेवलेली होती, तर ही धरणं तुम्ही जिल्ह्यामधलं एकही धरण आत्तापर्यंत पूर्ण झालंय का हे आम्हाला विचारून घ्या. नंबर 1, 2 मिनटं. मगाशी पोलादपूरवाल्यांनी पण सांगितलं, आम्ही गेली 4 वर्ष देवळ्याचं धरण आहे की ज्या देवळ्याच्या धरणाच्या माध्यमातून त्या परिसराला संपूर्ण पाणी पुरवठा होऊ शकतो. जी गळती आहे की ज्याला पाणी थांबत नाही आहे, आम्ही त्याला दुरुस्तीला पैसे मागतो. तुमचा राज्य सरकारवरती आणि तुमच्या पालकमंत्र्यांवरती थेट आरोप आहे का? थेट आरोप आहे. एकही धरण पूर्ण झालेलं नाही. मग महिलांबद्दलचं तुमचं काय मत आहे? महिलांकडून महिलांच्या संदर्भामध्ये 100% जे आमच्या ताईंनी सांगितलं ते योग्य आहे. आज तुम्ही पाहताय की असा कुठचा दिवस नाही आहे की पेपर उघडला, टीव्ही चॅनल लावलाय आणि त्यामध्ये कुठच्या महिलेवरती कुठच्या मुलीवरती अन्याय अत्याचार झाला नाही या सरकारच्या या राज्यामध्ये, असा आम्हाला एकही दिवस दाखवावा. नंबर 2, तिने जे मला सांगितलंय, आम्हाला पालकांना भीती वाटायला लागलेली आहे की आमच्या मुली कॉलेज हायस्कूलला पाठवाव्या का. गेल्या तर संध्याकाळी वेळेत आल्या नाहीत तर परत काळजीमध्ये. जर काय शक्ती मिल सारखं प्रकरण होतंय का दिल्ली सारखं प्रकरण होतंय. आणि मग ज्या देशाच्या राज्याच्या सत्ताधाऱ्यांना आमच्या या महिलांना जर सुरक्षितता देता येत नसेल तर हा देश काय वाचवणार? आणि म्हणून आमचा थेट आरोप. नक्की आपण माणिक जगताप आपल्याकडून उत्तर अपेक्षित आहे. 3 प्रश्नांची, एकतर शिवसृष्टी आणि भीमसृष्टीचं काय झालं, दुसरं तटकऱ्यांच्यावरती त्यांनी आरोप केलाय धरणांची कामं पूर्ण नाहीत आणि महिलांच्या बाबतीत काय नेमकी भूमिका असेल. या महानगरपालिकेचे कैलासवासी नगराध्यक्ष ॲडव्होकेट सुधाकर सावंत यांनी दूरदृष्टी ठेवून छत्रपती शिवरायांचा हा राजधानीचा किल्ला लक्षात घेऊन लाखो शिवभक्त आणि पर्यटक या ठिकाणी येतात, म्हणून त्या ठिकाणी महानगरपालिका हद्दीमध्ये 25 एकर जमीन ही त्या ठिकाणी आपण एक्वायर केलेली आहे आणि तिच्यावर आरक्षण टाकलेलं आहे की शिवसृष्टीसाठी. आणि त्याचबरोबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो चौदार तळ्याचा सत्याग्रह केला, ज्या ठिकाणी हा क्रांतीस्तंभ आहे, ज्या ठिकाणी मनोस्मृती जाळली, ह्या दोघांच्याही आठवणीच्या दृष्टिकोनातून अनेक गोष्टीच्या पद्धतीने भीमसृष्टी आणि शिवसृष्टी व्हावी अशा प्रकारचे प्रयत्न आमचे निश्चितपणे त्या ठिकाणी आहेत. काही वेळेला अर्थसंकल्पात तशी तरतूद केली होती, परंतु जमीन ॲक्विजिशन करणं शहरी भागामध्ये त्याचे दर अधिकचे आहेत आणि म्हणून अशा प्रकारची शासनाच्या मालकीची 10 किलोमीटरच्या परिसरामध्ये कुठे जागा आहे का याचा विचार करून ही भीमसृष्टी आणि शिवसृष्टी दोन्ही करण्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने जे अभिवचन दिले ते पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे महिलांच्या बाबतीमध्ये. आज देशामध्ये राज्यामध्ये ज्या घटना घडतायत त्याचं या ठिकाणी कोण समर्थन करेल अशाचा प्रश्न आहे. प्रत्येक नागरिक या बाबतीमध्ये आपली चीड आणि भावना या ठिकाणी व्यक्त करतोय.
परंतु या दृष्टिकोनातून आज राज्य सरकार असेल किंवा भारत सरकार असेल, जेवढे कडक निर्बंध आपल्याला काढता येतील त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या ठिकाणचे प्रयत्न केलेले आहेत. आणि म्हणून तुम्ही पाहाल अशा प्रकारच्या घटना घडलेल्या नराधमांना एक चांगल्या प्रकारची तातडीची शिक्षा व्हावी म्हणून स्पीड कोर्ट असेल अशा पद्धतीने निश्चितपणे सरकारने निश्चितपणे त्या ठिकाणी केलेला आहे. सरकारच्या प्रयत्नावर तुम्ही समाधानी आहात? पुढच्या इथं जनतेला मात्र कळतंय, जनतेला मात्र कळतंय या सगळ्या गोष्टी. आपण पुढचे काही प्रश्न घेऊयात. रायगड 32 रायगडमध्ये मनसेनी पाठिंबा रमेश कदमांना दिलेला आहे आणि या ठिकाणी जर का भविष्यामध्ये 24 तारखेला मतदान झाल्यानंतर जर का या ठिकाणी रमेश कदम निवडून आले तर ते नरेंद्र मोदींना पाठिंबा देणार आहेत का? हा माझा थेट प्रश्न आहे. पुढचा एक प्रश्न. आमचे मित्र आदरणीय जगताप साहेब यांनी मगाशी म्हटले की कॅरिडॉर प्रकल्पासंदर्भामध्ये जर तटकरे साहेबांनी 24 तारखेनंतर आपली भूमिका बदलली नाही तर ते म्हटले की आपण तशा पद्धतीचं करून घेऊ. तर आमची अशी इच्छा आहे की जर 24 तारखेनंतर तटकरे साहेबांनी आपली भूमिका बदलली नाही तर ते आमच्याबरोबर राहतील का, हा साधा प्रश्न आहे. पहिली गोष्ट, माझ्या मित्राला माझं उत्तरच कळलं नाही की या ठिकाणी ते भूमिका बदलतील किंवा अशातला विषयच नाही आणि यांच्याबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही, कारण आम्ही या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मते सर्व धर्म समभावामध्ये आहोत. सर्व धर्म समभाव म्हणजे काय आम्हाला जरा सर्व धर्म समभाव. एक मिनिट शाळेत आम्ही गेलेला एक मिनिट मला शाळेत माझ्या जनतेने 5 वर्षासाठी पाठवलेलं आहे, यांना घरी बसवलेलं आहे, त्यासाठी मला काय तरी आणि यांनी निवडून आल्यानंतर काय दिवे लावले तेही बघितले. सगळ्यांना माहिती आहे. दोन्ही आमदारांच्या या कलगीतुरामध्ये मात्र पुढचे प्रश्न अनुत्तरित राहू नये यासाठी आपण एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर राधे भोसलेला उपस्थित झालेल्या प्रश्नाचं आपण उत्तर घेणार आहोत. इलेक्शन एक्सप्रेस मध्ये पुन्हा एकदा स्वागत. रायगड लोकसभा मतदारसंघामधल्या या कार्यक्रमामध्ये आता कार्यक्रमाला रंगत आली. अनेकांना प्रश्न उपस्थित करायचे आहेत, पण इथं जी नेमकी सगळी चर्चा व्हायला पाहिजे ती चर्चा आरोप प्रत्यारोपण मध्ये रंगत चालली असं वाटतं का? माझे पत्रकार मित्र आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात. या सगळ्या आतापर्यंतच्या चर्चेचा आपण सार घेऊन मग पुढच्या चर्चेकडे वळू. सध्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम चालू आहे. याच्या आधी ज्या वेळेला कोकण रेल्वेचं काम झालं त्यावेळेला महाडला डावळून कोकण रेल्वे पलीकडून नेण्यात आली. आता सध्या जे काही चौपदरीकरणाचं काम चालू आहे ते म्हणजे इंदापूर ते पळसपा काम चालू आहे. माझं असं म्हणणं आहे की इंदापूर ते पोलादपूरच्या दरम्यानचं आजपर्यंत कामाला हात का लावला गेला नाही. जो आमच्यावर कोकण रेल्वेच्या वेळेला जो आमच्यावर प्रसंग ओढवला अशाच प्रकारचा मार्ग हा वळवून नेणार आहेत का, हा माझा मंत्र्यांना प्रश्न आहे. नक्की थेट. आणि आता असं आहे सगळ्यात महत्वाचं, राधेजी तुम्ही नेमका मोदींना पाठिंबा देणार का हा प्रश्न होता, त्याचं उत्तर तुम्ही द्या आणि मग आपण पुढे चर्चेला जाऊ. बाळासाहेब ठाकरे आणि माननीय शरद पवार यानंतर या महाराष्ट्रामध्ये द्वेष्टा जर का राजकारणी कोण असेल तो सन्मान्य राजसाहेब ठाकरे आहेत. संपूर्णपणे देश आज नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून पाहतोय, पण 4 वर्षापूर्वी 2010 मध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे गुजरातमध्ये गेले होते. त्यावेळेला त्यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून घोषित केलं होतं. 4 वर्षापूर्वी आज शेतकरी कामगार पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या आघाडीचा उमेदवार म्हणून भाई रमेश कदम आहेत. आपण निश्चिंत राहा की राजसाहेब ठाकरे एखादा निर्णय जेव्हा घेतात त्या निर्णयाने कधी मागे हटत नाही. प्रश्न उपस्थित करायचे. खूप त्रासलेली आहे सर्वसामान्य जनता इथल्या मच्छीमारांचा प्रश्न आहे. इथं वारंवार भूसंपादन केलं जातं, इथे कारखाने आलेत पण ते सगळे रासायनिक आहेत, सगळं रसायन नदी नाल्यात सोडलं जातं. इथले भात मासा सगळं नष्ट व्हायला लागलंय. सर्वसामान्य जनतेसाठी काय तुमची आश्वासनं असतील या निवडणुकीमध्ये? तुमच्या उमेदवाराला जनतेने का निवडून द्यावं, ही जी सगळी महत्वाचे प्रश्न आहेत. मुंबई पासून अगदी जवळ आहे, रोजगार नाही, या सगळ्यावरती आपण बोला. काय ठोस आश्वासन असेल? पहिला प्रश्न या ठिकाणी विचारला गेला तो या संपूर्ण एक्सप्रेस हायवेचा. मुंबई गोवा हायवे हा ब्रिटिशांच्या काळातला जवळजवळ 100 वर्ष जुना, पण ह्या मधल्या चौपदरीकरण अजून अडलंय. तुमची सत्ता होती, आता राज्यात मंत्री पण होते, 10 वर्षात केंद्रात का नाही झालं चौपदरीकरण? केंद्र सरकारने निश्चितपणे या बाबतीमध्ये लक्ष द्यायला पाहिजे. म्हणून खासदार म्हणून यांनी जी भूमिका त्यांनी जी करायला पाहिजे होती ते करू शकले नाहीत ना. खासदारांनी काय प्रयत्न केले? खासदार म्हणून कशासाठी संसदेमध्ये कशासाठी जातात? नॅशनल हायवे ही कोणाची प्रॉपर्टी आहे? ही त्यांची आहे. ज्या वेळेला स्वतः मंत्री होते त्यावेळेला ते मुंबई गोवा हायवे हा या ठिकाणी 4 पदरी, आज दिवसाघटकी त्या ठिकाणी माणसं मरतायत. त्यामुळे ही नैतिक जबाबदारी त्यांची आहे. राहिला प्रश्न या ठिकाणी तुम्ही मच्छीमारांच्या बाबतीमध्ये देखील मला ठोस कुठलीही गोष्ट त्यांनी या ठिकाणी लोकसभेत मांडली असं मला या ठिकाणी दिसत नाही. त्याच्यानंतर राहिला प्रश्न प्रदूषणाचा. आज या संपूर्ण कोकणपट्टीमध्ये जे दिलेले कारखाने आहेत
हे सगळे केमिकल आहेत. हा केमिकल झोन आहे संपूर्ण. आज महाडमधली परिस्थिती अशी आहे, बिरवाडीमध्ये ड्रिंकिंग वॉटर पिण्याच्या पाण्याची असणारी काळ नदीमध्ये सरळ सरळ त्या ठिकाणी पाणी ओतलं जातंय प्रदूषित. आणि इथले स्थानिक आमदार बोलतात मी प्रदूषणाच्या बाजूचाही नाही आणि मी प्रदूषणाच्या विरोधातही नाही, मी कारखानदारांच्या बाजूचा आहे, मी कारखानदारांच्या बाजूचा आहे. म्हणजे आम्ही कोणाचे, ही जनता कोणाची? म्हणजे दिवसा ढवळ्या ही माणसं मरावी. या सगळ्या प्रश्नांवरती तुम्ही तुमचा उमेदवार प्रामुख्याने लढणार? निश्चितपणे लढणार. भरत गोगावले, मी तुमच्याकडे वळतो. अगदी थोडक्यात उत्तर आपलं. लोकांनी केलेलं आहे ही एमआयडीसी आणण्याचं काम, हे ह्या लोकांनी केलेलं आहे, कोणाला नाकारता येणार नाहीये. आता हे पळ काढतायत, आम्ही त्यांना सोडणार ना, आम्ही पळू देणार नाही आहे. सांगतो, थांबा आता जरा एक मिनिट. जे कारखाने आणलेले आहेत त्या ह्या मंडळीने आणलेले आहेत. आज तुम्ही जर धाटाव एमआयडीसी पहा, रसायनी पहा, महाड पहा, लोटे परशुराम पहा, ही एमआयडीसी आली कधी, आणली कोणी, त्याचा उपयोग करतोय कोण? आम्ही लढतोय, विरोधक मध्ये आम्ही लढतोय. जे पाणी प्रदूषित झालेलं आहे त्याच्या मोबदल्यामध्ये त्या तिथल्या जनतेला पाणी पुरवठा करण्याचं काम स्थानिक आमदार म्हणून मी तिथं करतोय. तो नाकारू शकत नाहीये. वेळ आली तर स्वतःच्या टँकरने आम्ही पाणी पुरवलेलं आहे. अजून तक्रार कोणाची आलेली नाही, येऊ देणार पण नाही आहे. जर एवढं सांगतायत तर सत्ता त्यांची दोन्हीकडे यांचीच आहे. हे सांगतायत की ज्या वेळेला असं काय झालं का कंपन्या बंद करायच्या, काही सेटलमेंट झाली का कंपन्या चालू करायच्या, नेमकं काय आहे? आज जर एवढ्या मोठ्या कंपन्या जर बंद होऊन परत चालू होत आहेत, हे आम्ही नाही करत. सत्यात कोण आहेत हेच सांगतात, हेच त्यांना धमकी देतात. आणि मग तिकडं काय झाल्यानंतर जोलमेल झाला त्या कंपन्या चाला. 543 खासदारामध्ये एकमेव असा खासदार आहे की त्याला कोण बोट दाखवू शकत नाही आहे. आम्ही अभिमानाने सांगू इच्छितो आणि म्हणून 6व्या वेळेला पण खासदार निवडून आणणार. या आक्षेपाला माणिकरावजी आपलं उत्तर. मला पुढे जायचं. थोडक्यात उत्तर म्हणजे असं आहे की कारखाने निश्चितपणे काँग्रेस सरकारने आणले, हे आम्ही नाकारू शकत नाहीत, हे यांनी मान्य केलेलं आहे. परंतु या ठिकाणचं प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही सत्ताधारी जरी असलो तरी आम्ही कारवाया केल्यात. पण 4.5 वर्षामध्ये आमदार म्हणून यांनी एक तरी मोर्चा काढला का? मला त्याचं उत्तर या ठिकाणी द्यावं. दुसरा 1 मिनिट, आता मला बोलू द्या. राहिला प्रश्न या ठिकाणी खासदारांचं हे नाही, खासदारांचं ते नाही. आम्ही तेच म्हणतोय, आमचा खासदार राहतो कुठं हेच आम्हाला माहित नाही. मला असं वाटतं हे वैयक्तिक आरोप प्रत्यारोप सुरू असतील, पण जनता हुशार आहे, जनतेला योग्य ते कळते. पत्ता सांगा, खासदार राहतात कुठे? राजे भोसले, मी आपल्याकडे आजही मला कळलेलं नाही खासदार राहतात कुठे. थोडक्यात आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली. वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की या कोकणातल्या अतिसुंदर नद्या, सावित्री असेल, काळ असेल, अनेक आमच्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांचं पूर्णपणे गटार यांनी करून टाकलेलं आहे. आणि यासाठी या अनंत गीतेंनी गेल्या 16 वर्ष हे खासदार आहेत, एकदा देखील यांनी या संदर्भातला कुठलाही प्रश्न उपस्थित केला नाही, कोणतंही आंदोलन केलं नाही. अशा परिस्थितीमध्ये प्रचंड प्रदूषण झालेलं आहे. या दोन्ही नेत्यांनी काही केलेलं नाही आणि आता त्याच्यासाठी जनतेने ठरवलेलं आहे हे प्रदूषण पूर्णपणे घालवायचं असेल तर एकच पर्याय, आणि तो म्हणजे भाई रमेश कदम. नक्की. खरं तर वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांनी सातत्यानं गाजत असलेली रायगड लोकसभा मतदारसंघामधली ही निवडणूक आहे. आज महाडच्या 14 तळ्याच्या काठावरती ही चर्चा रंगली होती. या सगळ्या चर्चेच्या माध्यमातून जनतेपर्यंत इथले प्रश्न पोहोचलेत आणि नेमकं त्यांच्या उमेदवाराचं काय म्हणणं आहे ते देखील या इलेक्शन एक्सप्रेसच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचलंय. आज रायगड लोकसभा मतदारसंघातल्या या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.